पुण्यातील राजगुरुनगर इथून बेपत्ता झालेल्या तरुणीची हत्या। तरुणी गावातील व्यक्तीच्या दुचाकीवर गेल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। दुचाकीवर घेऊन जाणाऱ्यांनाच तरुणीची हत्या केल्याची पोलिसांची माहिती। अष्टविनायकसह 5 मंदिरामध्ये वस्त्रसंहिता नियमावली लागू। मोरेगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्धिविनायक मंदिरात नियमावली लागू। मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी तोकडे कपडे परिधान करून दर्शनासाठी येऊ नका, मंदिर संस्थांची विनंती। यंदा देशभरामध्ये सरासरीच्या 103% पाऊस पडण्याची शक्यता। हवामान विषयक खासगी संस्था स्कायमेटचा अंदाज। महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि दक्षिण भारतामध्ये समाधानकारक पाऊस। येवला, अमरावती, जळगावमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। मध्य रेल्वेवर 16 एप्रिलपासून एसी लोकलच्या 14 नवीन फेऱ्या सुरू होणार। एसी लोकल फेऱ्यांची संख्या आता 80वर पोहोचणार। नव्या सेवेसाठी साध्या लोकल फेऱ्या रद्द करणार। पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारणा विधेयकाविरोधातील निदर्शनाला हिंसक वळण। हिंसक आंदोलनामुळे बाप लेकाचा मृत्यू तर गोळी लागल्यानं 1 जण जखमी। आयपीएलमध्ये सलग 4 पराभवानंतर हैदराबादचं दमदार पुनरागमन। पंजाब किंग्सवर 8 विकेट्स राखून दणदणीत विजय। सलामीवीर अभिषेक शर्माची 141 धावांची तुफानी खेळी।